स्वागत आहे लॉ एक्सप्रेस LLB या चॅनलमध्ये। मागच्या वेळेस 2-3 व्हिडिओ मी बनवले होते कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट वरती। नंतर टाइम नसल्या कारणाने मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवणे परत बंद केले होते आणि आज पुन्हा मला अचानक आठवण आली, त्यामुळे ते जे कॉन्ट्रॅक्ट ॲक्टची डेफिनेशन मला वाटतं 2H 2G आणि 2I हे बाकी होतं। बाकीचे एक्सप्लेनेशन मी केलेलं आहे सेक्शन 2 मध्ये, तर ते पुन्हा आज मी एक्सप्लेनेशन म्हणजे ते कंटिन्यू करतो। आता इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये सेक्शन 2 मध्ये डेफिनेशन दिलेली आहे, बरोबर। त्याच्यामध्ये 2H कॉन्ट्रॅक्ट, 2G वाइड कॉन्ट्रॅक्ट आणि वाइडेबल कॉन्ट्रॅक्ट। वाइड कॉन्ट्रॅक्ट काय असतं ते आपण पाहणार आहे। आता सेक्शन 2H मध्ये काय आहे? सेक्शन 2H मध्ये एन ॲग्रीमेंट इन्फोर्सेबल बाय लॉ, याची वर्डिंग पहा तुम्ही, ॲग्रीमेंट इन्फोर्सेबल बाय लॉ। याचा अर्थ काय? कायद्याने अंमलात येणारा करार जे गव्हर्नमेंट जे कायदा बनवत असते त्या कायद्याच्या अंतर्गत जर आपण करार केलेला असेल करार, तर तो करार अंमलात येईल। अन्यथा तो करार जो आहे तो अंमलात म्हणजे तो जो करार आहे तो व्हॅलिड असणार नाही, इनव्हॅलिड राहणार तो, ठीक आहे, इनव्हॅलिड। आता कॉम्प्रोमाइज टू एसेन्शियल कंपोनंट्स या 2H मध्ये, या डेफिनेशनमध्ये इन्फोर्सेबल बाय लॉ या डेफिनेशनमध्ये ॲग्रीमेंट इन्फोर्सेबल बाय लॉ सेक्शन 2H मध्ये 2 एसेन्शियल कंडिशन आहेत। कुठले कुठले? ॲग्रीमेंट अँड इन्फोर्सेबिलिटी, बरोबर। काय आहे ते नेमकं ते आपण पाहणार आहे। आता ॲग्रीमेंट काय आहे? अ सेट ऑफ प्रॉमिसेस फॉर्मिंग कन्सिडरेशन फॉर इच अदर। तर याच्यामध्ये अ सेट ऑफ प्रॉमिसेस फॉर्मिंग कन्सिडरेशन फॉर इच अदर म्हणजे काय? परस्पर विचारलेले वचन जे एकमेकांसाठी प्रतिफळ ठरते, बरोबर। सेट ऑफ प्रॉमिसेस फॉर्मिंग कन्सिडरेशन इच अदर, सेट ऑफ प्रॉमिसेस आहे पा, अनेक वचने तुम्ही एखाद्याला दिलं असेल आणि ते फॉर्मिंग त्या फॉर्ममध्ये तयार होतं, कन्सिडरेशन त्याच्याकडून काही मोबदला घेतला असेल असं ठरवण्यात आलं असेल, इच अदर एक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडे, जे एकमेकांसाठी फायदेशीर ठरते त्याला ॲग्रीमेंट असं म्हणतात। आणि इन्फोर्सेबिलिटी म्हणजे काय? अंमलबजावणी योग्यता, जे ॲग्रीमेंट असेल त्याला आपण अंमलबजावणी करतो त्याला इन्फोर्सेबिलिटी असं म्हणतात। ॲग्रीमेंट सॅटिस्फाईंग कंडिशन ऑफ द सेक्शन 10, सेक्शन 10 मधले जे काही कंडिशन असेल ते इन्फोर्सेबिलिटी ॲग्रीमेंटने सॅटिस्फाय करायला पाहिजे। म्हणजे कसं? फ्री कन्सेंट, कंपन्टन्सी, लॉफुल कन्सिडरेशन आणि लॉफुल ऑब्जेक्ट म्हणजे स्वेच्छेने दिलेली संमती, फ्री कन्सेंट। कॉम्पेटन्सी म्हणजे काय? पक्षकारांची पात्रता, लॉफुल कन्सिडरेशन वैध मोबदला आणि लॉफुल ऑब्जेक्ट म्हणजे कायदेशीर त्याचा उद्देश असला पाहिजे जे काही कॉन्ट्रॅक्ट बनवतो आहे त्यामध्ये। एक्झाम्पल काय आहे? ए ॲग्री टू सेल हिज बाईक टू बी फॉर ₹50,000 अँड बी ॲग्रीज टू पे। आता एका झाला, मग व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट झाला, विथ क्लिअर ऑफर झाला, ॲक्सेप्टन्स झाला, ₹50,000 त्याने स्वीकार केले आणि कन्सिडर किती होते? ₹50,000। बाईक फुकटमध्ये घेतो आहे का? नाही। ए ॲग्री टू सेल बाईक टू बी फॉर ₹50,000 मध्ये म्हणजे याच्यामध्ये पैसे पण आले, ॲक्सेप्टन्स पण आला आणि क्लिअर ऑफर झाला की मला 50,000 मध्ये माझी बाईक विकायची आहे। बी ॲग्री झाला 50,000 मध्ये, बी ॲग्री टू पे, बरोबर। म्हणजे हा कॉन्ट्रॅक्ट झाला व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट।
त्यानंतर दुसरा एक्झाम्पल पाहू आपण कन्स्ट्रक्शन ॲग्रीमेंट वरती. A agrees to build a house for B for ₹20 lakh and B agrees to pay. A ने B साठी 20 लाख रुपयामध्ये घर बांधण्याचे मान्य केलं आणि B ने ती रक्कम देण्याचे मान्य केले. संपला विषय. आता हा एका झालं लॉफुल कन्सिडरेशन झाला, लॉफुल ऑफर झाला आणि ॲक्सेप्टन्स पण झाला आणि दोघांची सहमती म्युच्युअल ॲब्लिगेशन्स त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. All contracts are agreements, but not all agreements are contract. The only enforceable agreement are recognized as a contract. जे काही लॉने इन्फोर्सेबल असेल तेच कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड असतात आणि कॉन्ट्रॅक्ट जे बनवत असतो ते ॲग्रीमेंट बनतात, पण ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट बनत नाही. आता सेक्शन 2G आपण पाहू. आता 2G मध्ये काय आहे, ॲन ॲग्रीमेंट नॉट इन्फोर्सेबल बाय लॉ. एकदम सिम्पल. त्याच्यामध्ये त्याचा अर्थ आहे जे कायद्याने वैध नसेल असे कॉन्ट्रॅक्ट जे ते इनव्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट राहतील. बरोबर. आता याच्या उदाहरण काय, कायद्याने अंमलात आणता न येणारा करार. बरोबर. त्याला सेक्शन 2G मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. कळालं. कायद्याने वैध नसेल. आता त्याच्यामध्ये कुठले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण पाहू. तो जो करार आहे, आता वाईड अब इनिशियो याचा अर्थ असा असतो आहे की सुरुवातीपासूनच फ्रॉम व्हेरी बिगिनिंग सुरुवातीपासूनच हा जो करार आहे तो इनव्हॅलिड होता. आणि बरोबर. त्यानंतर नो लिगल इफेक्ट आणि अशा कराराच्या कुठल्याही जबाबदारी निर्माण करत नाही. म्हणजे याच्यावरती कुठलाही कायदेशीर नो लिगल इफेक्ट कायदेशीर परिणाम होत नाही. क्रिएट्स नो राईट्स और ऑब्लिगेशन कुठलेही कर्तव्य होत नाही आणि कुठलेही राईट्स अधिकार निर्माण होत नाही. याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तसे मुख्य वैशिष्ट्य. आणि नॉट इन्फोर्सेबल आणि असे जे कायदे आहेत ते इन्फोर्सेबल म्हणजे अंमलबजावणी करणे शक्य नाही. न्यायालय अशा करारांना वैध मानत नाही. ठीक आहे. कोर्ट्स विल नॉट अपहोल्ड सच ॲग्रीमेंट आणि अशा पद्धतीचे ॲग्रीमेंट्स करार कोर्ट वैध मानत नाही. आता एक्झाम्पल आपण पाहणार आहे. अनलॉफुल ऑब्जेक्ट. बरोबर. म्हणजे अवैध उद्दिष्ट त्याचे असेल. ए अँड बी ॲग्री टू स्मगल ड्रग्ज इन टू इंडिया. आता ए आणि बी भारतात अंमली पदार्थाची तस्करी करण्याचा करार करतात. आता भारताने ड्रग्स जे आहे ते वैध आहे का भारतामध्ये इंडियामध्ये आणायचं, ते इलिगल आहे. ऑलरेडी गव्हर्नमेंटने त्याच्यावरती बंदी टाकलेली. मग असे जे करार आहेत ते व्हॅलिड असू शकतात का, नाही. म्हणजे असे करार इनव्हॅलिड असतात. बरोबर. ते इन्फोर्सेबल होत नाही. ए आणि बीने जरी त्याच्याबद्दल करार केला असेल तरी तो लॉफुल राहणार नाही, कारण की त्यांचे ऑब्जेक्ट त्यांचे हेतूच ऑलरेडी अवैध आहे. आणि दिस ऑब्जेक्ट इज फॉरबिडन बाय लॉ अगेन्स्ट पब्लिक पॉलिसी असल्या कारणाने असे करार जे ते वैध मानले जात नाही. आता वेजरिंग ॲग्रीमेंट म्हणजे काय, पैज करार. आपण एखादी पैज लावतो. बरोबर की नाही. ए प्रॉमिस टू बी पे 10,000 इफ रेन्स टुमारो. आता हे पाणी पडेल हे नॅचरल गोष्ट आहे. बरोबर. आणि ही जी गोष्ट आहे ती निसर्गावरती अवलंबून आहे. मग ए प्रॉमिस टू बी 10,000 रुपयाची प्रॉमिस लावली जर इफ रेन टुमारो, जर उद्या जर पाणी पडेल तर मी तुला 10,000 रुपये देईल. मग अशा पद्धतीचे करार देखील वैध होणार नाही, कारण की हे जी पैज आहे ते सेक्शन 30 नुसार जे ते इनव्हॅलिड आहे. बरोबर. अशी पैज सेक्शन 30 नुसार त्याला कराराच्या स्वरूप येत नाही. ॲग्रीमेंट बाय वे ऑफ वेजर इज वाईड अंडर सेक्शन 30. आता रिस्ट्रेंट मॅरेज. आता काय, ए ॲग्री
ए अँड बी ॲग्री नेवर टू मॅरी थ्रू आउट लाईफ. ए आणि बीने दोघांनी असा करार केला की आपण आयुष्यभर लग्न करणार नाही. बरोबर की नाही? असा त्या पद्धतीचे करार करतात. मग असा करार वैध आहे कायद्याने? नाही. कारण 26 वाईड ॲज पर सेक्शन 26 ऑफ द ॲक्ट आपण पाहू. सेक्शन 30 आणि 26 जर पुढे आलं ते आपण पाहणार आहे. ठीक आहे. आणि जरी शून्य म्हणजे वाईड करार कायदेशीर अंमलबजावणीस पात्र नसला तरी काही विशिष्ट परिस्थितीत तो कायदेशीर परिणाम निर्माण करू शकतो. बरोबर. Even though wide agreement lacks legal enforceability, it can still create certain legal consequences. काही परिणाम असतात त्याच्यामध्ये, such as estoppel or binding precedent in specific circumstances. आता एखाद्याने करार केला की मला जे घर आहे, आता घराची कायदेशीर जे व्हॅल्यू असेल त्या घराची किंमत असेल ती 5 लाख रुपये. बरोबर. मात्र हे जे घर आहे ते 10 रुपयामध्ये व्हॅल्युएशन 10 रुपयामध्ये परचेस करतोय. बरोबर की नाही? आता हा जो झाला तो इनव्हॅलिड करार झाला. मात्र इथं इस्टोपेल लागेल की असा करार झाला होता म्हणून ए त्या कराराशी आता असं सांगू शकत नाही की मला ते जे घर आहे ते विकायचे नाही आहे. एवढं या करारामध्ये दुरुस्ती करता येते की जे गव्हर्नमेंटची व्हॅल्युएशन ती 5 लाख असेल तर 10 लाखमध्ये आपण ते घर विकत घेऊ शकतो. राईट. 10 लाखमध्ये आपण ते विकत घेऊ शकतो. ते करार इन्फोर्सेबलमध्ये आणू शकतो. ठीक आहे. आता पुढे 2I सेक्शन 2I काय आहे ते पाहू. An agreement enforceable by law at the option of one party म्हणजे ॲग्रीव पार्टी जी असते ती. An agreement enforceable by law at the option of one party म्हणजे ॲग्रीव म्हणजे पीडित पार्टी. याचा अर्थ काय होईल? कायद्याने अंमलात आणता येणारा करार परंतु फक्त एका पक्षाच्या म्हणजे तो कुठला पक्ष असला पाहिजे? पीडित पक्ष. पर्यायावर त्याच्यावरती पीडित पक्षावरती हा जो करार आहे तो डिपेंडंट असतो, अवलंबून असतो. ॲग्रीमेंट इन्फोर्सेबल बाय लॉ ॲट ऑप्शन ऑफ वन पार्टी द ॲग्रीव पार्टी. जे पीडित पक्ष असेल त्या करारावरती त्या ॲग्रीमेंटमधला त्याच्यावरती ते हा जो करार असतो तो डिपेंडंट असतो. ठीक आहे. अ कॉन्ट्रॅक्ट बिकम्स वायडेबल वेन कन्सेंट इज नॉट ऑब्टेन फ्रीली. म्हणजे काय? जेव्हा करारासाठी दिलेली संमती स्वेच्छेने नसली, स्वेच्छेने त्याने कन्सेंट जबरदस्तीने घेतला असेल, काही फ्रॉड करून घेतला असेल, काही गळ्यावरती चाकू ठेवून घेतला असेल, मग अशा पद्धतीने मिळालेली संमती ती कायद्याने वैध नसते, तेव्हा तो करार रद्द करता येतो. कुठल्या डेफिनेशन अंतर्गत? सेक्शन 2I अंतर्गत. आता व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट रद्द करता येण्याजोगा करार कुठला आहे? इनिशियली बाइंडिंग असतो तो. इम्प्रॉपर कन्सेंट जी आहे ती इम्प्रॉपर असेल म्हणजे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं की त्याला फुसलावलं असेल किंवा त्याला लालच दिली असेल, अशा करार जे असेल ते वैध करार नसतात. आणि बाइंडिंग अनलेस रिसिडेड म्हणजे संमती योग्य असेल पर पूर्णता अंमलात येतो. बरोबर. वायडेबल कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे. जोपर्यंत त्याला आपण रद्द करत नाही, बाइंडिंग अनलेस रिसिडेड, ओके, तोपर्यंत त्या अंमलात येऊ शकत नाही. आता कुठले? तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं की कॉर्शन जबरदस्तीने केलेला एखादा करार असेल, फसवणुकीने केलेला करार असेल किंवा मिसरिप्रेझेंटेशन चुकीने आपण माहिती देतो, रिप्रेझेंटेशन
एखाद्या घरामध्ये ते विशिष्ट नाही आहे, एखादी कारमध्ये एखादी बाईकमध्ये ते फीचर्स नाही आहे. आपण म्हणतोय बाईक जी ती साधी आहे, मात्र आपण काय म्हणतोय ही जी बाईक आहे ती आता लेटेस्ट मॉडेलची बाईक आहे, लेटेस्ट मॉडेल आहे, याला किकची गरज नाही, सेल्फ स्टार्ट बाईक आहे, ही 100 किलोमीटर धावेल, बरोबर की नाही. आत्ता हे फीचर्स ते ऑलरेडी त्या बाईकमध्ये नाहीत. त्या बाईक जी ती किक मारल्याने चालू होईल अशी ती बाईक आहे, मात्र आपण त्याचे मिसरिप्रेझेंटेशन करून त्या सामनेवाल्याला फसवणूक करतोय. तर असे करार कायद्याने व्हॅलिड होत नाही. एक्झाम्पल दिलेले आहेत कॉर्शनमध्ये, फ्रॉडमध्ये आणि मिसरिप्रेझेंटेशनमध्ये. ए थ्रेटन्स बी विथ अ गन अँड फोर्सेस हिम टू साइन अ डीड फॉर द सेल ऑफ हिज लँड. एने बंदुकीच्या धाक दाखवून बीला त्याची जमीन विकण्याच्या दस्तऐवज साईन करायला भाग पाडले. मग असा करार व्हॅलिड असतो का? नाही, असा करार इनव्हॅलिड असतो. ठीक आहे. बी कॅन बी चूज टू इदर अपहोल्ड द सेल ऑर हॅव नलिफाईड. मग बीला हा करार मान्य करायच्या ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. आता सेकंडमध्ये काय आहे? ए कन्व्हिन्सेस बी टू परचेस अ हाऊस बाय इंटेन्शनली हायडिंग सिग्निफिकंट स्ट्रक्चरल डिफेक्ट्स. बी कॅन रिसिंड अपॉन डिस्कवरिंग द हिडन डिफेक्ट्स. एने घरातील गंभीर बांधकाम दोष लपवून, घरामध्ये इंटेन्शनली हायडिंग केलेलं आहे, त्याने लपवलेले आहेत सिग्निफिकंट स्ट्रक्चरल डिफेक्ट्स, त्याच्यामध्ये भरपूर काही कमतरता असेल ते लपवले, मात्र त्याला दुसरी वस्तू काय सांगून ते घर बीला विकले. ए कन्व्हिन्सेस टू बी टू परचेस अ हाऊस बाय इंटेन्शनली हायडिंग. लपवले त्यांनी सिग्निफिकंट स्ट्रक्चरल डिफेक्ट्स. स्ट्रक्चर बांधकाम करत असताना एखाद्या वेळेस त्याच्या पायात तिरपा असेल किंवा काय असेल, बरोबर, ते त्या एने बीला विकण्याच्या म्हणजे असं पद्धतीने त्याला रिप्रेझेंटेशन केलं आणि बीने ते परचेस केलं. मग बीला दोष नंतर ज्याने बीने ते घर परचेस केलं त्याला नंतर कळालं की अरे हे तर आपल्याला चुकीने घेतलेलं आहे, हे जे वस्तू आहे ती आपल्याला चुकीने म्हणजे एने आपल्याला फसवणूक केलेलं आहे. मग बीला दोष समजल्यानंतर तो काय करेल, तो कराराला रद्द करता येईल तो करार. आणि मिसरिप्रेझेंटेशन तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे. ए अ मायनर मिसरिप्रेझेंट हिज एज टू सिक्युअर अ लोन फ्रॉम बी. ए हा अल्पवयीन आहे, त्याने आपले वय चुकीचे सांगून बीकडून कर्ज घेतले, बरोबर. तर मग असा जो करार आहे तो सुद्धा करार व्हॅलिड नाही आहे आणि असा करार रद्द करता येईल. बी हॅज ऑप्शन टू रिसिंग ड्यू टू मिसरिप्रेझेंटेशन, कारण त्याने त्याची वय लपवली होती. ठीक आहे. मग याच्यामध्ये नेमकं काय आहे? कॉर्शन जबरदस्तीने, अनड्यू इन्फ्लुएन्सने, फ्रॉडने, मिसरिप्रेझेंटेशनने केलेले सर्व करार जे ते रद्द करता येतात. ठीक आहे. आता पुढची शेवटची डेफिनेशन 2J वाईड, बरोबर, शून्य करार. ए कॉन्ट्रॅक्ट विच सीजेस टू बी इन्फोर्सेबल बाय लॉ. अशा प्रकारचा करार जो काही काळासाठी वैध होता पण नंतर कायद्याने अंमलात आणता येण्याजोगा राहत नाही. ए कॉन्ट्रॅक्ट विच सीजेस टू बी इन्फोर्सेबल बाय लॉ म्हणजे काय? आधी जो करार होता तेव्हा कायद्याने तो वैध होता काही काळासाठी, म्हणजे 2 वर्षासाठी एखादा कायदा निघाला असेल, व्हॅलिड टू 2 years. मग त्या अंतर्गत केलेला करार फक्त तेवढ्याच कालमर्यादेपर्यंत मर्यादित आणि व्हॅलिड राहील, नंतर तो करार अंमलात येऊ शकत नाही. त्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय असतात? कॅरेक्टरिस्टिक्स. इनिशियल व्हॅलिडिटी. द कॉन्ट्रॅक्ट वॉज व्हॅलिड वेन फॉर्म. म्हणजे इनिशियली म्हणजे प्रारंभी सुरुवातपासून ती वैध असे. इनिशियल जेव्हा सुरुवात होते तेव्हा व्हॅलिड असतो. काय? करार तयार करताना तो कायदेशीर आणि अंमलात येण्याजोगा होता. सबसिक्वेंट काय झालं? इनव्हॅलिडेशन बिकम अनफोर्सेबल ड्यू टू अनफोर्सिन सर्कमस्टन्सेस.
मग नंतर काय झाला की नंतरची अमान्य करण्यात आला तो करारला. अनपेक्षित घटनामुळे करार अंमलात येण्याजोगा राहत नाही. अनफॉर्सिन सर्कमस्टन्सेस, बरोबर की नाही. असे काही घटना होतात की तो जो करार आहे तो अंमलात आणू शकत नाही. व्हॅलिड असतो काही पूर्वी काय असतो तो करार व्हॅलिड असतो, अनफॉर्सिंग इव्हेंट असतो आणि तो म्हणून वाईड कॉन्ट्रॅक्ट होत असतो. सुरुवातीला काय असतो तो व्हॅलिड वैध असतो, नंतर काय असतो अनफॉर्सिन म्हणजे त्याला नल अँड वाईड होतो आणि तो कराराला यामध्ये शून्य करार म्हणजे वाईड करार असं म्हणतात. एक्झाम्पल काय आहे, डिस्ट्रक्शन बाय सब्जेक्ट मॅटर, सुपरवेनिंग इलिगॅलिटी, पर्सनल कॅपॅसिटी और डेथ. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये काय आपण ते पाहू. ए कॉन्ट्रॅक्ट्स टू डिलिव्हर गुड्स फ्रॉम दिल्ली टू मुंबई. बिफोर डिलिव्हरी गुड्स आर डिस्ट्रॉय इन ॲन ॲक्सिडेंटल फायर. ठीक आहे, एने दिल्लीहून मुंबईला माल पोचवण्याकरिता करार केला, परंतु वितरणाआधी माल अपघाती आगीत नष्ट झाला. गुड्स आर डिस्ट्रॉय इन ॲक्सिडेंटल फायर बिफोर डिलिव्हरी म्हणजे तो माल त्याला पोचण्याचा प्रयत्न करत होता बिफोर डिलिव्हरी, त्याआधीच काय झाला तो माल डिस्ट्रॉय झाला, आगीमध्ये पूर्ण नष्ट झाला. बरोबर की नाही. आणि ही जी ते टेलर वर्सेस कार्लवेल 1863 या प्रकारामध्ये तत्व स्पष्ट झालेली डिस्ट्रक्शन बाय सब्जेक्ट मॅटर. आता दुसरं काय आहे, सुपरवेनिंग इलिगॅलिटी, कायदेशीर अडथळा. काय याच्यामध्ये, ए ॲग्री टू सप्लाय राईस टू बी फ्रॉम म्यानमार बिफोर डिलिव्हरी, वॉर ब्रेक्स आउट बिटवीन इंडिया अँड म्यानमार अँड ट्रेड बिकम्स इलिगल. म्हणजे काय, एने म्यानमारहून बीला तांदूळ पुरवण्याचा करार केला. ठीक आहे, बिफोर डिलिव्हरी हा करार काय होता व्हॅलिड होता, पण वॉर ब्रेक्स आउट बिटवीन इंडिया अँड म्यानमारमध्ये तो वार चालू झाला भारत आणि म्यानमारच्या युद्धामुळे, आणि तो व्यापार जो आहे तो भारताने अवैध करार घोषित केला. मग आता तो जो करार आहे तो अंमलात येणार नाही, तो रद्द होईल. ठीक आहे. आता पर्सनल कॅपॅसिटी और डेथ, वैयक्तिक अयोग्यता किंवा मृत्यूवरती. अ फेमस सिंगर, ठीक आहे, ॲग्री टू परफॉर्म बीज थिएटर फॉर 6 concerts. Before the first concert, A dies in an accident. एक प्रसिद्ध गायक आहे, त्याने BC थिएटरमध्ये 6 कार्यक्रम सादर करण्याचा करार केला. ठीक आहे, आणि पहिल्या कार्यक्रमाआधीच एचा अपघाती मृत्यू झाला. मग आता हा करार अंमलात येईल का? नाही. आता हा करार अंमलात येण्यासारखा नाही, त्या आपण अंमलात त्याला येऊ शकत नाही. ठीक आहे. आता आपण जे वरती सर्व डेफिनेशन पाहिले, सेक्शन 2H, सेक्शन 2G आणि सेक्शन 2I आणि वाईड कॉन्ट्रॅक्ट हे आपण पाहिले. ठीक आहे. ॲग्रीमेंट इन्फोर्सेबल बाय लॉ म्हणजे काय, कायद्याने अंमलात येणारा आणता येणारा करार. ॲग्रीमेंट नॉट इन्फोर्सेबल बाय लॉ 2G मध्ये सांगितलं आहे. 2H मध्ये काय आहे, कायद्याने अंमलात येण्यासारखा आहे, आणि नॉट एन्फोर्सेबल बाय लॉ म्हणजे कायद्यानेच अंमलात आणता न येणारा कायदा. बरोबर, असा करार. आणि थर्ड काय आहे, एका पक्षाच्या पर्यायावर अंमलात आणता येणारा करार. एखादा करार तो फक्त वन पार्टीवरती डिपेंड असेल. ठीक आहे. आणि लास्ट आहे, ए कॉन्ट्रॅक्ट दॅट वॉज व्हॅलिड बट लेटर बिकम अनएन्फोर्सेबल. पूर्वी वैध असलेला करार होता, पण काही कारणामुळे तो करार अंमलात येण्याजोगा राहत नाही, त्याला बिकम अनएन्फोर्सेबल करार असं म्हणतात. ठीक आहे. एक्झाम्पल पण आहेत दिलेलं आणि मी तुम्हाला एक्सप्लेन देखील केलेलं आहे. मग आपण सर्व इथं पाहिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट्स करा. आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. धन्यवाद.